पुंडलिकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची दे। ग्रंथराज ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 16। पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची दे। ज्ञानेश्वरीच्या 16व्या अध्यायातील ओवी। विना आश्रयो न शोभन्ते पंडिता वनिता लता। विना आश्रयो न शोभन्ते पंडिता वनिता लता। पंडित, वेल आणि स्त्री या 3 गोष्टी आश्रयाशिवाय शोभून दिसत नाहीत। विना आश्रय न शोभन्ते पंडिता वनिता लता। पंडित, वेल आणि स्त्री या 3 गोष्टी आश्रयाशिवाय शोभून दिसत नाहीत। पंडिताला अर्थात राजपुरोहिताला राजाचा आश्रय असतो। वेलीला मेढीचा अर्थात खंबाचा आश्रय असतो। थोडा आवाज कमी करा बरं, कुठे गेले लाऊडस्पीकरवाले? आवाज कमी करा थोडा। पंडिताला अजून कमी करा। पंडिताला राजाचा आश्रय असतो। वेलीला खांबाचा किंवा मेढीचा आश्रय असतो आणि स्त्रीला पतीचा अर्थात नवऱ्याचा आश्रय असतो। या 3 गोष्टी आश्रयाशिवाय शोभून दिसत नाहीत। वेल कितीही सुंदर असू द्या, जमिनीवर पसरली तर ती शोभून दिसत नाही। वेल शोभते खांबावर किंवा मेढीवर, तसं स्त्री शोभते आपल्या पतीसोबत, आपल्या पतीच्या आश्रयाने। विना आश्रय न शोभन्ते पंडिता वनिता लता। लता म्हणजे वेली, वनिता म्हणजे पत्नी किंवा स्त्री। वेल जशी मेढीच्या आश्रयाशिवाय शोभून दिसत नाही, तशी स्त्री अर्थात पत्नी पतीच्या आश्रयाशिवाय शोभून दिसत नाही। दणबरा लिहितात की भ्रतारहीन वनिता उपहती पावे सर्वता तशी दशा हे जीविता स्वधर्मे विन। भ्रतारहीन वनिता, नवऱ्यानं टाकलेली बाई आहे किंवा बहिणी नवरा सोडलाय। भ्रतारहीन वनिता उपहती पावे सर्वता, नवऱ्यानं सोडलेली बाई तिचा सारखा उपहास होतो, अपमान होतो। ती लाथाचा चेंडू असते। शब्द ज्ञानोबारायचे। भ्रतारहीन वनिता उपहती पावे सर्वता। बाईने नवरा सोडला किंवा नवऱ्याने बायकोला सोडलं, अर्थ एकच आहे। तात्पर्य नवऱ्यानं सोडलेली बाई ही लाथाचा चेंडू असते। पावलोपावली तिचा उपहास होतो, तिचा अपमान होतो। मुलीनं सासर सोडले, नवऱ्याला सोडले आणि माहेरी गेली, कुजबूज सुरू होते। महिना झाला अजून गेली नाही गही, महिना झाला अजून गेली नाही गही, कवा राती गही, जायचं का नाही गहीला, कुजबूज सुरू होते। भावजया नाक डोळे मोडतात, भाऊ कानाडोळा करतो,
आई वडील तिचे असतात, पण किती दिवसाचे, म्हातारे झाले, थकले, त्यांच्या हातात काही नसतं. उपहास होतो, उपहास होतो, पावलोपावली अपमान होतो. शब्द ज्ञानोबरायचे, भ्रतारे हि न वनिता उपहती पावे सर्वता. पतिविरहित स्त्री, नवऱ्यानं टाकलेली बाई, पावलोपावली ती लाथाचा चेंडू असते, तिचा पावलोपावली अपमानच होतो. आणि म्हणून जी वस्तू आपला आश्रय आहे तिचा आपण सदैव आदर करावा. पंडितानं राजाचा आदर करावा, विलीनं मेडीचा खांबाचा आदर करावा, पत्नीने पतीचा आदर करावा. जी वस्तू आपल्याला आधारभूत आहे तिचा सदैव आदर करावा. पत्नीने पतीचा सदैव आदर करावा. हे शास्त्र आहे, हे शास्त्र आहे. पती हेच पत्नीचं खरं लेणं, पती हाच पत्नीचा खरा दागिना, पती हाच पत्नीचा खरा परमेश्वर. पत्नीला नवऱ्यासारखा दुसरा कोणीही परमेश्वर नाहीये. पत्नीचा खरा परमेश्वर जर कोण असेल तो तिचा पती, तिचा नवरा. आणि म्हणून म्हणतात की पती परमेश्वर. बाईचा खरा परमेश्वर, खरा देव जर कोण असेल तो तिचा नवरा असतो, तिचा पती असतो. आणि या नवऱ्याची जर मनोभावे सेवा केली तर नुसत्या नवऱ्याच्या एका सेवेने बाईला फुकटात मोक्ष मिळतो, फुकटात मोक्ष मिळतो. ज्ञानोबा या वहीत दावा करतात आणि लिहितात, पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटे चिते. आत्महित म्हणजे मोक्ष. पुढचा माईक बंद ठेवा, पुढच्या माईक वाले बोलू नका. अनायासे आत्महिता भेटे चिते. आत्महित म्हणजे मोक्ष. ज्ञानोबरायनं बाईसाठी मोक्ष अतिशय सोपा केलाय. पुरुषासाठी मोक्ष अतिशय अवघड आहे. पुढचे माईकवाले बोलू नका, माईकवाले बोलू नका माईकमध्ये. पुरुषासाठी शास्त्रानं, देवानं मोक्ष अतिशय अवघड केलाय. याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासेही अमूप ग्रंथ केले. पुरुषाला ध्यान आहे, धारणा आहे, तप आहे, कठोर साधना करावं लागते. एवढी साधना करूनही देव लवकर भेटत नाही. पुरुषासाठी देवानं मोक्ष अति अवघड केलाय, पण स्त्रीसाठी देवानं मोक्ष अतिशय सोपा केलाय, अतिशय सोपा. आणि ते काय तर ज्ञानोबराय म्हणतात की पत्नीनं पतीची नुसती मनोभावे सेवा करावी, या एवढ्या एका सेवेनं पत्नीला मोक्ष मिळतो. पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते. पत्नीनं आपल्या पतीची मनोभावे सेवा करावी, एवढ्या एका सेवेने तिला मोक्ष मिळतो. पतीच्या सेवेने पत्नीला मोक्ष मिळतो असा ज्ञानोबा या वहीत दावा करतायत. पण एक आट घालतायत, एक आट घालतायत. स्त्रीला कुठं तीर्थाला जायची गरज नाहीये, ध्यानधारणा करायची गरज नाहीये, कठोर साधना करायची गरज नाहीये. स्त्रीसाठी, पत्नीसाठी तिचा नवरा हाच देव, नवऱ्याच्या नुसत्या सेवेने मोक्ष मिळतो. पण या ठिकाणी ज्ञानोबाने एक आट घातली आहे. पतीच्या सेवेने पत्नीला मोक्ष मिळेल, पण एक ज्ञानोबा आट घालतायत. ती आट नीट ऐका. पतीची मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते. पतीच्या नुसत्या सेवेने पत्नीला मोक्ष मिळेल, पण ती पत्नी पतिव्रता असावी, ही अट घातली आहे. पत्नी पतिव्रता असावी. पातिव्रत्य धारण करून पत्नीने जर पतीची सेवा केली मनोभावे, तर नुसत्या पतीच्या सेवेने पत्नीला मोक्ष मिळतो. की जो मोक्ष जगात सगळ्यात अवघड आहे, या जगात सगळ्यात दुर्मिळ काय असेल तर मोक्षाची प्राप्ती.
तुम्हाला काही मिळेल पण मोक्ष मिळणार नाही. महाकठीण आहे, महाकठीण आहे. पण बाईसाठी देवानं मोक्ष अति सोपा केलाय. दानवराय म्हणतात पातिव्रत्य धारण करा आणि नवऱ्याची मनोभावे सेवा करा. एवढ्या नवऱ्याच्या एका सेवेने तुम्हाला मोक्ष मिळेल. पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची ते. आता पतिव्रतेची व्याख्या काय? ढोबळमानाने आम्ही पतिव्रतेची व्याख्या अशी करतो की पतीशी एकनिष्ठ राहणं आणि चारित्र्य सांभाळणं याला आपण पतिव्रता म्हणतो. बरोबर आहे. पतिव्रतेची हीच व्याख्या आहे. आपल्या पतीशी एकनिष्ठ राहणं आणि आपलं चारित्र्य सांभाळणं याला पतिव्रता म्हणतात. ही आपली व्याख्या आहे. पण ज्ञानोबा याच्या पुढे जाऊन पतिव्रतेची व्याख्या थोडी लांबवतात. पत्नीने पतीशी एकनिष्ठ राहावं, चारित्र्य सांभाळावं ही गोष्ट तर करायचीच. ती स्त्री पतिव्रता असतेच. चारित्र्य सांभाळते, पतीशी एकनिष्ठ राहते, ती पतिव्रताच असते. पण ज्ञानोबाराने आणखीन एक शेपूट जोडले, पतीची मता. स्त्रीने आपलं चारित्र्य सांभाळावं, पतीशी एकनिष्ठ राहावं आणि पतीच्या मतासारखं वागावं, ती पतिव्रता. हे गाठ घातली. स्त्री पतिव्रता असावी. पण पतिव्रता कुणाला म्हणायचं? की जी चारित्र्य सांभाळते आणि पतीच्या मतासारखं वागते, ती पतिव्रता. आणि अशा पतिव्रतेने जर पतीची मनोभावे सेवा केली तर नुसत्या पतीच्या सेवेने तिला फुकटात मोक्ष मिळतो. फुकटात. पती हाच तिचा परमेश्वर असतो. पतीच्या सेवेने तिला मोक्ष मिळतो. आणि म्हणून कुठल्याही माता माऊलीने ही संधी दवडू नये. ही सुवर्ण संधी महिलांसाठी ज्ञानोबाराय सांगतायत. प्रत्येक महिलेने आपल्या पतीला परमेश्वर समजावून, परमेश्वर समजून त्याची सेवा करावी. एवढ्या एका सेवेने तिला मोक्ष आहे, की जो मोक्ष जगात सगळ्यात दुर्मिळ आहे. पण ती स्त्री पतिव्रता असावी. आणि पतिव्रतेची ज्ञानोबाराय व्याख्या करतायत की पतीशी एकनिष्ठ असावं, चारित्र्य सांभाळावं आणि तिने पतीच्या मतासारखं वागावं. ही पतिव्रतेची पूर्ण व्याख्या आहे. आता प्रश्न असा उभा राहतो की तुम्ही म्हणाल डॉक्टर मोठे साहेब, चारित्र्य सांभाळणं सोपं आहे, पतीशी एकनिष्ठ राहणं सोपं आहे, पण पतीच्या मतासारखं कसं वागावं? सध्या सगळ्यात अवघड काय तर पतीच्या मतासारखं वागणं. आणि पतीच्या मतासारखं वागते ती पतिव्रता. पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता. आठ घातली ज्ञानोबारायने, आठ घातली. आम्ही पतीच्या मतासारखं कसं वागावं? आमचा नवरा जर पिदाडा असेल, खदाडा असेल, पिऊन आला ना आम्हाला रोज मारतोय, आम्ही पतीच्या मतासारखं कसं वागावं? आणि मोक्ष कसा मिळवावा? आमचा नवरा खदाडा आहे, पिदाडा, वाईट आहे, रोज येतो, आम्हाला मारतो, धोपटतो, त्याच्या मतासारखं आम्ही कसं वागावं? मी म्हणतो तुमचा नवरा रावणा एवढा दुष्ट नसेल. या जगात सगळ्यात दुष्ट कोण होता? तो रावण होता, ज्यानं देवाची पत्नी पळवली, सीता माता. या जगात सगळ्यात दुष्ट कोण आहे? तर रावण आहे. तरी सुद्धा रावणाची पत्नी ही पतिव्रता होती. मुद्दा लक्षात घ्या. तुम्हाला शंका येते, तुम्ही प्रश्न करू शकता की डॉक्टर मोठे साहेब तुम्ही म्हणता की पतीच्या मतासारखं वागा, चारित्र्य सांभाळा, पतीच्या मतासारखं वागा म्हणजे पतिव्रता. ठीक आहे, पण पतीच्या मतासारखं आम्ही कसं वागावं? आमचा नवरा खदाडा आहे, पिदाडा आहे, त्याच्या मतासारखं आम्ही कसं वागावं? मी म्हणतो तुमचा नवरा रावणा एवढा तर दुष्ट नसेल. जगातला सगळ्यात दुष्ट नवरा रावण, पण त्याची बायको पतिव्रता होती. मंदोदरी ही पतिव्रता होती आणि 5 कन्यापैकी एक होती. तारा, अहिल्या, मंदोदरी, द्रौपदी आणि कुंती या 5 भारतीय कन्या आहेत. या 5 पतिव्रता आहेत आणि या 5 पतिव्रतेपैकी मंदोदरी एक होती. मंदोदरी रावणाला समजावायची की नाथ, सीता ही जगदंबा आहे, जगत जननी आहे, भगवंताची पत्नी, तिला सोडून द्या. रावण तिच्या अंगावर यायचा, मारायला धावायचा, मंदोदरी गप्प बसायची. रावण दुष्ट होता,
तरीही मंदोदरी रावणाच्या मतासारखं वागत होती म्हणून पतिव्रता होती. नवराने फार मोठी आट घातली पतिव्रतेला. स्त्री चारित्र्य संपन्न असावीच, पण ती पतीच्या मतासारखी वागणारी असावी, ती पतिव्रता असते. नवरा पिऊन आलाय, नवरा दारू पिऊन आला, तुम्ही म्हणता आम्ही त्याच्या मतासारखं कसं वागावं आणि पातिव्रत्य कसं आणावं? पतीच्या मतासारखं वागणं तर पतिव्रत आहे. मग आमचा नवरा दुष्ट आहे, आम्ही पातिव्रत्य आणावा कसावं? त्याच्या मतासारखं वागावं कसं? नवरा पिऊन आला, शिवीगाळ करू लागला. तुम्ही काय करता? आल्या आल्या नागडोळे मोडता आणि म्हणता आला का ढोसून, आला का ढोसून, आणि भांडे आदळतात. त्याला घाण घाण बोलतात, त्याची निंदा करतात. आणि कानाला निंदा अप्रिय, कानाला स्तुती आवडते. ज्ञानोबा साक्ष देत आहेत. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती, ते तर द्वेष उपजती श्रवणद्वारे. शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. तुमची कोणी निंदा केली तर ज्याने निंदा केली तात्काळ त्या निंदा करणाऱ्याबद्दल तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. द्वेष क्रोधाला जन्म देतो आणि क्रोधातून भांडण उभा राहतं. तुम्ही नवऱ्याची निंदा केली, नवरा पिऊन आलाय, नवऱ्याची निंदा केली आहे, त्याला घाण घाण बोलतायत, तात्काळ तुमच्याबद्दल त्याच्या मनात द्वेष निर्माण होईल. द्वेषातून क्रोध जन्माला येईल आणि त्याच्या मनात द्वेष आणि क्रोध निर्माण झाला की तो तुम्हाला आणखीन शिवीगाळ करेल, आणखीन मारेल, आणखीन हाणेल, घराच्या बाहेर काढेल. कानाला निंदा अप्रिय, कानाला स्तुती आवडते. बाई चुकते इथंच. नवरा पिऊन आलाय, आला की त्याला घाणघाण बोलते, आला का ढोसून, भांडे आदळते, त्याचा तिटकारा करते, त्याची निंदा करते. निंदा कुणी असो, पोटचं लेकरू असो, निंदा कुणालाही आवडत नाही. ज्यांनी आपली निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून भांडण तंटा. संबंध अजून विकोपाला जातात, संबंध बिघडतात. नवरा दारू पिऊन आलाय, त्याच्याशी बॅडली रिॲक्ट होऊ नका, आदळापट करू नका, त्याला प्रेमानं रिसीव्ह करा. या साहेब, या मालक. त्याचा बूट काढा, त्याचे सॉक्स काढा, त्याला पलंगावर झोपा, त्याला पाणी द्या, त्याला चहा करून द्या, त्याला विचारा भजे तळून देऊ का? पिऊन आलाय पण म्हणा भजे तळून देऊ का? प्रसंगी त्याला भजे तळून द्या. नवरा मुठीत घ्यायचा आहे, प्रेमात मोठी शक्ती आहे. पतीच्या मतासारखं वागायचंय. नवरा बिघडलाय, सुधारायचा आहे, त्याची मतं सुधारायची आहेत आणि त्याचं जसं मत आहे तसं आपल्याला वागायचंय आणि पतीच्या मतासारखं वागते ती पतिव्रता आहे. मग पतीची मतं आम्हाला बदलायची, पतीची मतं चांगली करायची. पती बिघडलाय, वळणावर आणायचं, त्याची मतं चांगली करायची आणि जेव्हा त्याची मतं चांगली होतील त्याच्या मतासारखं आम्हाला वागायचंय आणि पतीच्या मतासारखं वागते ती पतिव्रता असते. मग नवरा दारू पिऊन आला तर रागावू नका, चिडू नका, त्याची निंदा करू नका. गाढवाला पाटील म्हणा, गाढवाला पाटील म्हणा. नवरा गाढव आहे माहिती आहे पण त्याला पाटील म्हणा, त्याची स्तुती करा. कानाला स्तुती फार प्रिय आहे. स्तुती कानाला किती प्रिय आहे? स्तुती ऐकायला मेलेला मनुष्य उठतो, स्तुती ऐकतो आणि पुन्हा मरतो, इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. नवराला गोड बोला, गोड बोला. या मला हळूच्या, त्याला धरा, त्याचे कल चाललेत, त्याला पलंगावर झोपा, त्याचा बूट काढा, सॉक्स काढा, त्याला पाणी द्या, जेवणाचं विचारा, प्रसंगी त्याला भजे तळून द्या. प्रेमात मोठी ताकद असते. ज्याने कुणी तुमची स्तुती केली आहे तात्काळ त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनात राग, अर्थात प्रीती, प्रेम निर्माण होतं. राग म्हणजे प्रीती, प्रेम. नवरा पिऊन आलाय, तुम्ही त्याची तारीफ करा. गाढव आहे पण पाटील म्हणा. स्तुती कानाला प्रिय आहे, तुम्ही त्याची तारीफ करा. ज्यांनी आपली स्तुती केली तात्काळ त्याच्याबद्दल आपल्या मनात प्रेम निर्माण होतं. त्याचा अर्धा राग दारात कमी होतो. तो आत येईल, तुम्हाला घाण घाण बोलेल, तुम्हाला अपकार करेल,
सदैव अपकार करणाऱ्या नवऱ्यावर उपकार करा. उपकारात फार ताकद असते. विसोबा खेचरानं आयुष्यभर ज्ञानोबरायावर अपकार केला. चारही भावंडाला जीवन नकोसं केलं. सिद्धबेटावर राहण्यास भाग पाडलं. जीवन सळो की पळो केलं. नकोसं केलं विसोबा खेचरानं या चारही भावंडांना. विसोबा खेचर ज्ञानोबरायांना अपकार करत होता. ज्ञानोबराय त्याच्यावर उपकार करत होते. अपकार करणाऱ्यावर जो उपकार करतो तो अपकार करणारा एक ना एक दिवस शरण येतो आणि तुमच्या पायावर लोळतो. माझं वाक्य नीट ऐका. विसोबा खेचरांनी ज्ञानोबरायाला आयुष्यभर अपकार केला. पण ज्ञानोबराच्या पाठीवर मांडे भासतायत हे दृश्य चोरून पाहतो खिडकीतून. त्यावेळेस तोच अपकार करणारा विसोबा ज्ञानोबरायांना शरण येतो, ज्ञानोबराच्या पायावर लोळतो. समोरची व्यक्ती अपकार करते, तुम्ही सदैव उपकार करा. उपकारात ताकद आहे. ती अपकार करणारी व्यक्ती एक ना एक दिवस शर्मिंदी होते आणि तुम्हाला शरण येते आणि तुमच्या पायावर लोळते. नवरा घाण घाण बोलतोय, अपकार करतोय, त्याच्यावर उपकार करा. त्याला पाणी द्या, त्याला जेवण विचारा, गोड बोला, गाढवाला पाटील म्हणा, रिसीव करा, या म्हणा. घाण बोललाय, अपकार करतोय, उपकार करा. अपकार करणारा उपकार करतो, त्या उपकारात ताकद असते. नवरा एक ना एक दिवस लाजेल की बाई मी एवढा छळ करतोय, एवढा अपकार करतोय, तरी तू माझ्यावर उपकारच करतेस. त्याचं काळीज वितळेल, पिघळेल आणि हळूहळू हळूहळू तुमच्या मुठीत येईल. आणि नवरा तुमच्या मुठीत आला, त्याची मतं हळूहळू बदला. त्याला आपल्या पदराला बांधा. तो अपकार करतोय, तुम्ही उपकारच करा. उपकारात ताकद आहे. तुम्ही उपकारच करतायत. तो लाजेल की मी एवढा बायकोवर अपकार करतोय, पण बायको माझ्यावर उपकारच करते. तुम्ही कुणावर उपकार करा. अपकार करणारा सदैव उपकार करा. ते लाजतं, शरण येतो. नवराही लाजेल, शरण येईल. तो अपकार करतोय, तुम्ही उपकारच करा. तो शरण येईल, तुमच्या पायावर लोळेल. बाई मी एवढा छळ केला तुझा, एवढा अपकार करतोय, पण तू उपकारच करतीस. मोठ्या मनाची ग बाई. पायावर लोळेल, तुमची माफी मागेल आणि तुमच्या मुठीत येईल. आणि मग हळूहळू त्याची मतं बदला. आणि त्याची मतं बदलली की त्याच्या मतासारखं वागा. मग पतीची मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची. ते तुम्ही आपल्या पतीची आई बना, बायको बनवू नका. नवरा बायकोत भांडण का होतं? नवरा बायकोत भांडण का होतं? तुम्ही नवऱ्याची बायको बनता म्हणून भांडण होते. तुम्ही नवऱ्याची आई बना. तुम्ही म्हणाल असं कसं काय उलटं बोलले? नवऱ्याची नाही, शास्त्र सांगतंय. नाथ महाराज भागवतात लिहितायत, आत्मा वय पुत्र नामासी, पुत्र झाली या स्त्रीसी, संग करू नये स्त्रीपासी, क्षणे क्षणे त्यागवी वेद. उभी नीट आहे का? नाथ महाराजाची आत्मा वय पुत्र नामासी, पुत्र झाली या स्त्रीसी, संग करू नये स्त्रीपासी, क्षणे क्षणे त्यागवी वेद. नाथ महाराज लिहितायत भागवतात. आपल्यापासून आपल्या पत्नीला एक मुलगा झाला तर आपणच आपला अंश तिच्या उदरात ठेवला, पोटात ठेवला आणि आपल्या रूपानं ते बाळ तिच्या पोटातून बाहेर आले. पर्यायाने तुम्हीच त्या बाईच्या पोटी जन्म घेतला हे नाथ महाराज म्हणतात. आपण आपल्या बाईच्या उदरात आपला अंश ठेवलाय. आपलाच अंश बाळाच्या रूपानं जन्माला येतो आणि ते नवरा असतो. बाईच्या पोटी जन्माला आलेला आपलं बाळ तिच्या पोटी नवराच आलेला असतो. नाथ महाराज म्हणतात, आत्मा वय पुत्र नामासी, पुत्र झाली या स्त्रीसी, संग करू नये स्त्रीपासी, क्षणे क्षणे त्यागवी वेद. आणि म्हणून स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता असते. स्त्री ही क्षणाची पत्नी, अनंत काळची माता असते. आपल्या पतीची तुम्ही पत्नी बनवू नका, पतीची आई बना. आम्हाला आपल्या पतीची आई बनता यावी. मायलेकर आहे, तरणा बांड पोर आहे 25 वर्षाचा. मायलेकर तरणा बांड पोरग आहे 25 वर्षाचं, पहिलवान आहे. रस्त्यानं चाललेत, मायलेकर रस्त्यानं चाललेत, तेवढ्यात वाघ आला समोरून. प्रसंग बघा, मायलेकर पोरग पहिलवान आहे, 25 वर्षाचं आहे, तरण बांडे, माय मथारी आहे, मायलेकर चाललेत, समोरून वाघ आलाय. आई त्या पहिलवान मुलाला पाठीशी घालते, बाबा तू मागा सरक. वाघाशी 2 हात करते. वाघाला म्हणते, प्रसंगी मला खा पण माझ्या बाळाला वाचव. ही आई असते. नवऱ्याची आई बना. आई मुलावर जे प्रेम करते ते नवऱ्यावर प्रेम करा. मुलगा आणि आई सोबत चालले, समोरून वाघ आला, आई मुलाला पाठीशी घालते, वाघाशी 2 हात करते, मला खा पण माझ्या बाळाला वाचव. हे प्रेम आहे.
प्रेम स्वार्थी नसतं, प्रेम परार्थी असतं. प्रेम कधी स्वतःसाठी जगत नाही, प्रेम दुसऱ्यासाठी जगतं. ज्याच्यावर तुमचं प्रेम आहे तुम्ही त्याच्यासाठी जगता. आईचं मुलावर प्रेम आहे, आई मुलासाठी जगते. वाघ समोरून आलाय, बाळाला पाठीशी घातलंय, मला खा, माझ्या बाळाला वाचव. पण आता नवरा बायको सोबत चाललेत. आधी माई लेकरं चालले होते, माईनी बाळाला पाठीशी घातलंय, मला खा म्हणली वाघाला, माझ्या लेकराला वाचव. पण आता नवरा बायको सोबत चाललेत. बायको काय करेल, नवऱ्याला पाठीशी घालील, ढकलून दिलं, त्या वाघाला म्हणेल खायला, मी चालले पळून. याला खा म्हणेल, मी पळून चालले म्हणेल. आईनी बाळाला पाठीशी घातलंय, नवरा बायको चाललेत. बायको वाघाच्या अंगावर ढकलेल नवऱ्याला, खा म्हणेन याला, मी जाते पळून. नवरा बायको मध्ये निखळ प्रेम राहिलं नाहीये. का बरं प्रेम नाहीये? घटस्फोट नावाचा शब्द हिंदू संस्कृतीमध्ये नव्हताच हो. या 50 वर्षात 60 वर्षात घटस्फोट नावाचा शब्द आला. जुन्या काळी जशी गाय शेतकरी दावणीला मरू द्यायचा, पण तिला खटकाला विकत नव्हता. बाई नवऱ्यानं उपहास केला तर झिरून झुरून उमऱ्याच्या आत जीव द्यायची, उमऱ्याच्या आत जीव द्यायची, पण नवऱ्याचं घर सोडत नव्हती. घटस्फोट नावाचा शब्दच नव्हता. घटस्फोट शब्द आता आलाय. नवरा एक शब्द बोलला की आरे की कारे, भरली बॅग की निघाली मुलगी, केलं की फारकतीची नोटीस. का असं होतंय? पती पत्नीत प्रेम का राहिलं नाही? मैं तेरे लिए चांद लावूंगा, तारे लावूंगा, फलाना करूंगा, बिस्ताना करूंगा, ही वासना आहे, प्रेम नाहीये. नवरा बायकोचं प्रेम कशाने जागं करावं? तुकोबाराय लिहित आहेत, भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. तुकोबारायचं चरण नीट आहे का? भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. तुकोबाराय म्हणतात, ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे फक्त त्याच्याच हृदयात दया वास करते. भक्तीचे ते वर्म जयाचे हाती, तया घरी शांती क्षमा दया. शांती क्षमा दया या 3 गोष्टी फक्त त्याच्याच जीवनात वास करतात ज्याच्या मुखात देवाचं नाव आहे. तात्पर्य, पती पत्नी उभयता दोघंही नामधारक आहेत. रामकृष्ण हरी नामाचा जाप करतात नवरा बायको दोघंही. दोघांच्या हृदयात दया. आणि दया ही समोरच्या व्यक्तीला कधी दुःख देत नाही. दया ही समोरच्या व्यक्तीचं दुःख निवारण करण्यासाठी जगत असते. दया स्वार्थी नसते, दया परार्थी असते. दया समोरच्या माणसाला कधी दुःख देत नाही, उलट समोरच्या माणसाचं दुःख निवारण करते. मग पती पत्नी उभयता नामधारक आहेत, दोघांच्या हृदयात दया आहे. दोघंही एकमेकाचं दुःख निवारण करतील, एकमेकाला दुःख देणार नाहीत. आणि ज्यावेळेस दोघं एकमेकाचं दुःख निवारण करतील, सहजच त्यांचा संसार सोन्याचा होईल, त्यांच्यामधला भांडण तंटा मिटून जाईल. नवरा बायकोत कधी भांडण होऊ नये असं वाटत असेल तर पती पत्नी उभयता दोघेही नामधारक असावेत. दोघांनाही रामकृष्ण हरी नामाचा जाप करावा. ज्याच्या मुखात हरिनाम त्याच्या हृदयात दया. पती पत्नी दोघांच्या मुखात हरिनाम, दोघांच्या हृदयात दया. दया ही समोरच्याला कधी दुःख देत नाही, उलट समोरच्याचं दुःख निवारण करतील. आणि मग पती पत्नी नामधारक तर दोघांच्या हृदयात दया. दोघं एकमेकाचं दुःख निवारण करतील, एकमेकाला दुःख देणार नाही. पती पत्नी एकमेकासाठी जगतील. हरिनामानं दया जागृत होते आणि पत्नी ही पतीची आई बनते आणि पती ही पत्नीचा बाप बनतो. आणि म्हणून मी म्हटलं की तुम्ही नवऱ्याची बायको होऊ नका, नवऱ्याची आई व्हा. आणि हे शास्त्र आहे. आई व्हा म्हणजे नात्याने आई व्हा ना, पण आईवत प्रेम करा. तुम्ही आई व्हा याचा अर्थ आईसारखं प्रेम करा. नाथ महाराज पुरावा देतात, पुत्र वै नामासी पुत्र झाली स्त्रियसी, आत्मा वै पुत्र नामासी पुत्र झाली स्त्रियसी, संग करू नये स्त्रीपाशी क्षणे क्षणे त्यागवी वे. नवऱ्यावर पुत्रवत प्रेम करा आणि नवऱ्यावर पुत्रवत प्रेम करण्यासाठी मुखामध्ये हरिनाम धारण करा. मुखामध्ये हरिनाम नसेल तर हृदयात दया नसते. हृदयात दया नसेल तर ती व्यक्ती निर्दयी असते. निर्दयी कडू असतं, अधर्मी असतं, कुणाचंच नसतं. पापी कुणाला म्हणायचं? पापी कोण? नामासी विनमुख. नामासी विनमुख तो नर पापिया. पापी कोण? ज्याच्या मुखात देवाचं नाव नाही तोच पापी. मुखात देवाचं नाव नाहीये, हृदयात दया नाहीये,
हृदयात दया नाही म्हणून निर्दयी आहे. निर्दयी कडू असतं, अधर्मी असतं, ते कुणाचंच नसतं. आणि म्हणून नवरा बायको दोघांच्या मुखात जर नाम नसेल तर दोघे निर्दयी असतील. नवरा बायको दोघांच्या मुखात हरिनाम नाही आहे, दोघं निर्दयी. निर्दयी कुणाचं नसतं, अधर्मी असतं, कडू असतं. नवरा बायको दोघं एकमेकाला भांडतील, संसार मोडेल, घटस्फोट होईल. पण पती पत्नी दोघंही नामधारक बना. दोघांच्या हृदयात दया. दया समोरच्याचं दुःख निवारण करते, समोरच्याला कधी दुःख देत नाही. तुम्ही सहजच नवऱ्याची आई बनाल आणि पुत्रवत प्रेम, मुलासारखं प्रेम नवऱ्यावर करा. आणि मग नवरा भले दारू पिऊन आलाय, वाईट वागतो, गलिच्छ वागतो, शिव्या देतोय, तो अपकार करतोय, त्याच्यावर उपकारच करा. मुखात हरिनाम धारण करा, त्याच्याबद्दल तुमच्याला दया येईल. आणि दया समोरच्याचं दुःख निवारण करते. तुम्हाला त्याचा कनवळा येईल, त्याचा राग येणार नाही. तुमच्या मुखात जर हरिनाम असेल, हृदयात दया असेल, तो दारू पिऊन आला, पडला तर तुमच्या डोळ्यात पाणी येईल. तुम्ही घाण बोलायच्या नाहीत का? आता हृदयात दया आहे. मुखात नाम नाही, हृदयात दया नाही, म्हणून तुम्ही त्याला शिव्या देता, घाण घाण बोलता. पण मुखात नाम आहे, हृदयात दया आहे. ते आपटते, धोपटते, तुम्ही रडाल, अहो हळूच उठा. त्याचा तिटकारा येणार नाही. तुम्ही त्याला म्हणा हळूच उठा, पलंगावर झोपाल, त्याचे सॉस काढाल, बूट काढाल. नवऱ्याबद्दल तुमच्या अंतकरणात पाझर फुटेल. त्यासाठी मुखात हरिनाम हवं आहे. तुम्ही सहजच नवऱ्याची आई बनाल. तो वाईट वागतोय, अपकार करतोय, तुम्ही उपकारच करा. एक ना एक दिवस तो शर्मिंदा होईल की बायको एवढा उपकार करते, मी अपकारच करतोय. उपकारात ताकद असते. तो तुमच्यावर अपकार करतोय, तुम्ही त्याच्यावर सतत उपकारच करतात, त्याची मतं बदलतील. तो तुम्हाला शरण येईल की बाई मी एवढा अपकार केलाय पण तू माझ्यावर उपकारच करतेस, मी चुकलो, मला माफ कर. हळूहळू तो सुधारेल, त्याचे मतं बदलतील. आणि त्याची मतं बदलली म्हणजे मतं चांगली होतील. आणि त्याची मतं बदलली, चांगली मतं झाली की तुम्ही सहजच पतीच्या मतासारखं वागाल. आणि जी पत्नी पतीच्या मतासारखं वागते ती पतिव्रता असते. जी पतीच्या मतासारखं वागते ती पतिव्रता असते. आणि मग चारित्र्य धारण करून नवऱ्याशी एकनिष्ठ राहून जी पतीच्या मतासारखं वागते ती पतिव्रता. आणि असं पातिव्रत्य धारण करून नवऱ्याची जर शुद्ध अंतकरणानं सेवा केली तर एवढ्या एका नवऱ्याच्या सेवेने तुम्हाला फुकटात मोक्ष आहे. आणि मग ज्ञानोबा म्हणतात की पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटे चिते. आत्महित म्हणजे मोक्ष. आणि म्हणून पुरुषापेक्षा स्त्रिया जास्त भाग्यवान आहेत परमार्थाच्या बाबतीत. पुरुषापेक्षा स्त्रिया जास्त भाग्यवान आहेत. देवानं शास्त्रानं पुरुषासाठी मोक्ष अति अवघड केलाय. एका पायावर उभा राहा, तप करा, जप करा, सप्ताह घ्या, हरिनाम घ्या, तीर्थयात्रा करा, नाना भानगडी करा. याच्यासाठी जप, याच्यासाठी तप, व्यासही अमुक ग्रंथ केले. पुरुषासाठी मोक्षाची वाट अतिशय खडतर आहे. पुरुषासाठी देवानं मोक्ष अतिशय अवघड केलाय. पण स्त्रियासाठी मोक्ष देवानं अतिशय सोपा केलाय. आणि म्हणून तुम्ही स्त्री जन्मात आहात, ही सुवर्ण संधी दवडू नका. तुम्हाला या जन्मात, या जीवनात, या सृष्टीत काही मिळेल पण मोक्ष सहजासहजी मिळणार नाही. जगात सगळ्यात अवघड काय तर मोक्ष आहे. आणि जोपर्यंत मोक्ष नाही तोपर्यंत पुन्हा जन्मायचंय, पुन्हा मरायचंय. उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. जन्मायचंय, मरायचंय, जन्मायचंय. प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलोय. या जन्मात जर देव गाठला नाही, मोक्ष मिळाला नाही तर या जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनू. किती दिवस मृत्यूचा घास बनायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं. मग या जन्मात आमची अनंतपार जन्मे झाली आहेत. आम्ही अनंत काळापासून सृष्टीचक्रात फिरतोय. अनेक जन्म झाली, मेलोयत. प्रत्येक जन्मात मृत्यूचा घास बनलोय. मग या जन्मात तरी आम्ही मृत्यूचा घास बनू नये यासाठी स्त्रियांसाठी देवाने मोक्ष अतिशय सोपा केलाय. तुम्ही स्त्री जातीत आहात, स्त्री धर्मात आहात, जीवनाचं सोनं करा. स्त्रियांना कुठं तीर्थाला जायची गरज नाही. याचा अर्थ जाऊ नका असं नाही, पण कुठं तीर्थाला जायची गरज नाही. खडतर तपस्या करायची गरज नाही. स्त्रीला फक्त एकाच गोष्टीने मोक्ष आहे, अगदी सहज. काय तर पातिव्रत्य धारण करायचं आणि पतीची मनोभावे सेवा करायची. एवढ्या एका सेवेने स्त्रीला मोक्ष आहे. पण पातिव्रतेची व्याख्या अशी करतात ज्ञानोबा आहे की पतीशी एकनिष्ठ राहा, चारित्र्य सांभाळा आणि पतीच्या मतासारखं वागा. चारित्र्य सांभाळायचं ते तर वादच नाही. पतीशी एकनिष्ठ राहा, चारित्र्य सांभाळा हे तर बंधनच आहे. पण त्यासोबत दुसरं बंधन घातलंय की पतीच्या मतासारखं वागा.
आणि म्हणून स्त्री जन्मात आहात, पातिव्रत्य सांभाळा, पतीच्या मतासारखं वागा आणि पतीची मनोभावे सेवा करा. एवढा एका सेवेने तुम्हाला फुकटात मोक्ष मिळेल. आणि मग ज्ञानोबा लिहितात की पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता अनायाशे आत्महिता भेटेची ते. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो. भूता परस्परे पडो, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो. वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. अनवरत भूमंडळी चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. ते सर्वाही सदा सज्जन, किंबहुना सर्व सुखी. पूर्ण हो नितीही लोकी, भजिजो आदिपुरुखी. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये. द्रष्टादष्ट विजय एथ मने श्री विश्वेश्वराओ. हा होईल दान पसावो. येणे वरे ज्ञान देवो, येणे वरे ज्ञान देवो, येणे वरे ज्ञान देवो. पुंडलिक वरदे हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री संगमेश्वर भगवान की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.